सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे का सगळ्यांनी ज्यांची ज्यांची जमीन आहे रस्त्यालगत त्यांनी सगळ्यांनी गटार काढून दिलीच पाहिजे आणि जर ज्यांना द्यायचं नसेल त्यांनी ज्यांची नुकसान होईल तेवढी भरपाई करून दिली पाहिजे. गटारामध्ये कोणीच गावत लावली नाही पाहिजेत. कागद पण टाकी द्यात गावत लावी ते पण नाही केलं पाहिजे. खराब टामटे नाही टाकले पाहिजे. आणि ज्याला ह्या सूचनांचं पालन करायचं नसेल त्यांनी आमच्या बाराकीची भरपाई करून देणे. दादा आपण पाहू शकता अक्षरशः बाराकी पाण्यामध्ये गेलेले आहे, तर आपण काय सांगू शकता? आता हे फार अवघड झाले आणि हे पिकवायला लहानपणापासून म्हणजे बी टाकण्यापासून ते आतापर्यंत त्याला प्रत्येक कांद्याला जवळजवळ 10 ते 15 रुपयेपर्यंत खर्च आलेला आहे. आणि आता हे असं अवकाळी पावसामुळे एवढं असं पाणी सकाळी अर्ध्या याच्यापर्यंत पाणी होतं, अर्ध्या गाळ्यापर्यंत. आणि गटारी पण पुढं काही ठिकाणी गटारी पण गाडलेली आहे. गटारी कोणी काढूनच देती नाहीत. काही ठिकाणी संपूर्ण गटार निघालीच पाहिजे. गटारी ही नवीन रोड झालेला आहे, पण गटारी काही शेतकऱ्यांनी काढून दिलेले नाही. शेतकऱ्यांची काही गटरी काढून न दिल्यामुळे ही आज अशी अवस्था झालेली आहे. पहा ना तुम्ही, सर्वांच्याच शेतामध्ये पाणी आहे. प्रत्येक वावरापाशी गटारच नाही. आम्ही हे बघा या 2 वावराला तेवढी गटार आहे, इथून खालीच गटार आहे, बाकी गटारच नाही. गटार काढल्या त्यांनी. हा ना. आता तर तुमची आता मागणी काय आहे ग्रामपंचायतीकडे? आमची नुकसान भरपाई आम्हाला पाहिजे. म्हणजे शासनाकडे तुमची मागणी आहे की नुकसान भरपाई मिळावी? मग मिळालीच पाहिजे. आणि आमच्या घरात पण पाणी आलेलं आहे. दाखवलं, बाळ सुद्धा दाखवले त्यांना, त्यांनी सगळी शूटिंग काढली. आता गटर काढून गटार काढून आम्हाला नुकसान भरपाई ही भेटलीच पाहिजे. आम्ही काय करायचं? आमचे एवढेच कांदे आहेत. साधारण किती कांदे ते? 3.5 गाड्यांत बाजार नव्हते, आता बाजार कुठं वाढायला लागले, तर ही नुकसान काय करायचं आम्ही? तर आपण पाहू शकता अक्षरशः शेतकऱ्याचं जीवन हे खरंच खूप हालाकीचं आहे आणि शेतकऱ्यांवरती फार मोठं संकट अवकाळी पावसामुळे आलेलं आहे. आपण पाहू शकता अक्षरशः पूर्ण शेतकऱ्याची बऱ्यापैकी पाण्याखाली आहे. आता हे कांदे सुद्धा खूप पाण्यामध्ये गेलेले आहेत आणि कांदे आता मला नाही वाटत जास्त दिवस टिकू शकेल म्हणून सगळे कांदे खराब झालेले आहेत, ते फेकून द्यावे लागेल अक्षरशः अशी या शेतकऱ्याची अवस्था झालेली आहे. हे बघा, इथून जाणारा सर्व रस्ता आहे तो सुद्धा बंद केला, पाटापर्यंत निघतो. शाळेत येणारी पोरं 11 पोरं वरून येतात, 11 पोरं खाली यायला रस्ता नाही. कसं यायचं आमच्या पोरांना? आज 9 वर्ष आम्ही भांडतोय, 9 वर्ष ग्रामपंचायतीमध्ये 9 वर्ष भांडतोय, तरी एक सुद्धा दखल घेत नाही आमची. पाणी गटारी पाहिजे, गटारी असल्यानंतरच पाणी जाणार नाहीये. मग गटारी नसल्या तर पाणी आमची घर एक आहे, मोडव्यांचं घर अख्खं भिजलं, अख्खं पाणी झालं घरामध्ये. या गटारा कोणी बुजवल्या अगोदर? म्हणजे एवढ्या शेतीमध्ये पाणी आहे, जाण्या येण्यासाठी रस्ता नाहीये. शेतकरी अक्षरशः हालाकीचं जीवन जगत आहे. चंदरकुटेची बाराकी आहे, मोडीची बाराकी. अच्छा, हा हा. तर तुमची आता ग्रामपंचायती पुढे मागणी आहे की गटर काढली पाहिजे. रस्ता केला पाहिजे. हा हा रस्त्यावर जाणाऱ्यांना हा, वरती जाणार होतं. घरी बसून हा कुठे जातो? हा वरती रस्ता कुठे जातो? पाट्याला जातो वरती. अच्छा, वाघमाऱ्याच्या वस्तीपर्यंत 25-30 वस्ती आहे वरती. हा हा. या रस्त्याने हालत कसं काढायचं? नाही कारण खूपच आलं की जीवन आहे. 25 वस्ती आहे तिथं, घरं राहणार आहे आणि संपूर्ण सारे पट्टे भरतात शेतकरी. हा हा. तरी अजून ग्रामपंचायतीची हलगर्जीपणा आहे. नेतवडची ग्रामपंचायत. नेतवडची ग्रामपंचायत आता इथं आम्ही कसं काय जायचं घरी? आणि कशी जा आणि कशी पाणी कुठं समजायचं? इकडे बनवतो तर मला घरी गेली अख्खं पाणी तरी हवं आम्हाला आहे. नाही हवंच नाही. जेवढं बोललं आहे तेवढं बघा. आता ते अख्खं पाणीची बराकी. हे बघा, संपूर्ण बऱ्यापैकी पाण्याखाली गेलेली आणि संपूर्ण खालून कमी कमी आता हे 4 महिन्याचं बाळ घेऊन कसं लाईट लाव ना, राहायचं? लाईट नाही ना, गटार जर नाही लाईट लाव ना, हाय लाईट. लाईट लाव ना जरा. बोल ना. बघा हे 4 महिन्याचं बाळ बघा ही अवस्था. आता गटार जर असती तर काय काय झालं? रात्रीतून झाले आणलंय. हे बघा इकडे या, पुढं या. असू द्या, चप्पलच वापरतोय आम्ही. थांबा, तुम्ही नका. आजी काय म्हणणं आहे तुमचं? आता हे कसं आहे आम्ही हा ना, पूर्ण घरामध्ये पाणी आहे. आपण पाहू शकता लहान बाळ सुद्धा आहे. तर आपण पाहू शकता. तर तुमची काय मागणी आहे ग्रामस्थांकडे? ग्रामपंचायत गटार झाली पाहिजे ती. ही ज्यांनी गटार बुजवलेत ना त्यांनी गटार का पूर्ण मोकळी केली पाहिजे दुसऱ्याच्या. आणि आमची बाराकी सुद्धा पाण्यात आहे. कोणती? कांद्याची बाराकी? कांद्याची बाराकी. नाही पण ही परिस्थिती बरी आहे का? हे एवढं लेकरू पुढे घेऊन जायचं आम्ही? नाही ना, खूपच अवघड परिस्थिती आपण पाहू शकता. आणि ह्या पूर्ण गटार झालंच पाहिजे.
गटार हे झालंच पाहिजे. आमच्या लेकरा बाळांचं सोन्यासारख्या लेकरांचं काय हालत बघितलंय ना तुम्ही. हो ना, पाहू शकता हे कौलाचं घर आहे. आजीची तळतळीची विनंती आहे की ते म्हणतात बाबा गटार बुजवल्यामुळं अक्षरशः घरात पाणी शिरलेलं आहे. आपण पाहू शकता. सकाळ धरून पाणी उपशितोय 4 वाजल्यापासून पाणी, आणि ते पहा तिथं डबक साचलंय आता. हे अख्खं पाणी घरातून पाणी निघत येते. तिथपर्यंत पहा पाहिजे ते. इकडे या, इथपर्यंत या ना तुम्ही. बघितल्याशिवाय कसं होईल? नाही, नाही, बरोबर ना जी. बघा हे कुठपर्यंत आहे. आम्हाला हाय का उभी राहायला जागा? हाय का जागा? कुठं बाळाला आंघोळ घालायची, कुठं काय करायचं? हा, हो ना, पाहू शकता खूपच हलाखीची परिस्थिती या ठिकाणी आहे. हे गटार झालं पाहिजे. हो ना, पूर्ण गटार काढलं पाहिजे. हे गावाने दक्षता घेतली पाहिजे. आज आपण नेतोड गावामध्ये आलेले आहोत. तर नेतोडमधील कुटेमाळा या ठिकाणी आपण आलेलो आहोत. या ठिकाणी काही ग्रामस्थ आहेत, स्थानिक ग्रामस्थ. तर आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. पाऊस एवढा खूप झालेला आहे आणि पाणी एवढं आलेलं आहे प्रमाणात, जमिनीमध्ये वावरांमध्ये पाणी साचलेलं आहे. त्यामुळे जमिनीमध्ये जी काही पिकं आहे, त्यामुळे टोमॅटो आहे, चवळी आहे, या जवळच ठिकाणी या ठिकाणी आमच्या नितीन मोडे यांची कांदा चाळ आहे. त्या कांदा चाळीला सुद्धा या ठिकाणी पाणी लागलेलं आहे. वरती सुद्धा धनगरपटी या ठिकाणी देवरमपुटे यांची कांदा चाळ आहे, तिच्या खालून सुद्धा पाणी चालू आहे. त्या ठिकाणी विनेश गायकवाड आपले वायरमॅन आहे, त्यांच्या कांदा चाळीत सुद्धा पाणी घुसले. अशा बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसानी झालेलं आहे. अगदी गोठ्यांमध्ये पाणी गेलेले, काहींच्या पडव्यांमध्ये पाणी गेले. म्हणजे खूप पावसाचं अतिप्रमाण झाल्यामुळे पाणी गेलेले आहे. परंतु याच्यामध्ये मुख्य कारण हे पण आहे की माणिकडोचा जो डावा कालवा आहे त्याच्यामध्ये लोक उन्हाळ्याच्या वेळेस जे आपलं मल्चिंग असतं ते टाकून देतात. त्यामुळे पूर्णपणे पाणी अडून पाणी खाली आलं होतं. तर आम्ही JCBच्या सहाय्याने, ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या सहाय्याने त्या ठिकाणी कॅनॉल पूर्णपणे साफ केलेलं आहे आणि पाणी पुढे जाण्यास काढून दिलेलं आहे. परंतु यापुढे माझी ग्रामस्थांना विनंती राहील की आपण कधी कॅनॉलमध्ये इलायती गवत लावू नये किंवा मल्चिंग टाकू नये, काट्याचे फास टाकू नये. त्याच्यामुळे आज पाणी अडून खूप पाणी इकडं आमच्या कुटेमाळा परिसरात सगळे जलमय झालेले आहे. ते पाणी पूर्णपणे अडल्यामुळं खरं तर पाऊस खूप जास्त आहे, परंतु हे पाणी अडल्यामुळे अजून जास्त पाणी झालं. त्यामुळे यापुढे आपण ओढे नाले असतील त्या ठिकाणी कृपया मल्चिंग टाकू नये किंवा कॅनॉल असेल त्या ठिकाणी टाकू नये. ज्या ठिकाणी योग्य जागा असेल त्याच ठिकाणी त्याची विल्हेवाट लावावी. त्याच्यामुळे यावर्षी पावसाळा खूप झाल्यामुळे यापूर्वी अशी अडचण आली नाही, पण यावेळी खूप अडचण आलेली. आता सध्या आमची कुटेमाळ्याच्या रस्त्यामध्ये सुद्धा गटार पूर्णपणे तुंबलेले आहे आणि बराख्यांखाली सुद्धा पाणी गेलेले आहे. आणि या निमित्ताने माझी शासनाकडे विनंती राहील की आमच्या गावाला खरं तर खूप नुकसान झालेलं आहे. या ठिकाणी जी पिकं आहेत, टोमॅटो आहे, चवळी आहे किंवा इतर जी पिकं, मका पिकं यासारखी जी पिकं आहेत, शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्यामुळं शासनाकडून आम्हाला भरपाई मिळावी. आणि या ठिकाणी जे असणारे तलाठी आहेत किंवा ग्रामसेवक आहेत, कृषी सहाय्यक आहेत, यांना विनंती आपण पंचनामे करून तहसीलदारांना माहिती कळवावी अशी आमच्या सर्व ग्रामस्थांची विनंती आहे. आणि ग्रामस्थांना सुद्धा विनंती राहील, ज्यावेळी उन्हाळ्याचे दिवस असतात त्यावेळी ग्रामपंचायत किंवा शासन त्या पद्धतीने त्या सदरहून असणारे रस्त्याचे कॉन्ट्रॅक्टर आहे यांना आपण चारही काढून जर दिली तर ते पाणी सदर चारीवरून जाईल. आपण स्वतःच्या मर्जीने किंवा स्वतःला जसं वाटेल त्या पद्धतीने जर हे केलं तर त्याला ढाळ मिळत नाही, किंवा चांगल्या पद्धतीने जर ढाळ काढून दिला तर पाणी निश्चितच जाईल. खरं तर यावर्षी खूप पाऊस आहे, यापूर्वी अशी परिस्थिती आली नव्हती. गेल्या वर्षी पाणी निघून गेलं होतं. यापुढे आपण ग्रामपंचायतच्या माध्यमातून जिथे जिथे साऱ्या लोक आहेत त्या मोकळा करण्याचा प्रयत्न करू असे आज सर्वांना आश्वासन देतो.